नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा मुंबई मंडळ 2024ची जी सोडत झाली त्याच्यामधील विजेत्यांना लवकरच हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र मिळेल. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीतील निवासी दाखला मिळालेल्या आणि स्वीकृती दिलेल्या विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र वितरित करण्यात येणार आहे. हे देकारपत्र वितरित झाल्यानंतर विहित मुदतीत सदनिकेची विक्री किंमत अदा करून संबंधित विजेत्यांना घराचा ताबा घेता येणार आहे. मुंबई मंडळाने 8 ऑक्टोबर रोजी मुंबईतील विविध ठिकाणच्या 2030 घरांसाठी सोडत काढली होती. 2030 घरांसाठी 1,13,000हून अधिक अर्जदार सोडतीत सहभागी झाले होते. 2030 पैकी 13 घरांना 0 प्रतिसाद मिळाल्याने प्रत्यक्षात 2017 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. सोडतीनंतर 2017 विजेत्यांना मंडळाकडून स्वीकृती पत्र वितरित करण्यात आले होते. त्यानुसार 2017 पैकी 1,530 विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली असून 442 विजेत्यांनी घर परत केले म्हणजे सरेंडर केले आहे. त्याचवेळी 45 विजेत्यांनी स्वीकृतीही दिलेली नाही वा घर परतही केलेलं नाही. सोडतीमधील निवासी दाखला मिळालेल्या घरांसाठी स्वीकृती दर्शविलेल्या विजेत्यांना आता तात्पुरते देकारपत्र वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तात्पुरते देकारपत्र वितरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र वितरित केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून विजेत्यांना 45 दिवसात सदनिकेच्या एकूण रकमेच्या 25% रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम 45 दिवसात भरू न शकणाऱ्या विजेत्यांना त्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र यासाठी विजेत्याला व्याज भरावे लागणार आहे. एकूणच या 60 दिवसाच्या मुदतीत 25% रक्कम न भरल्यास घराचे वितरण रद्द होणार आहे. 25% रक्कम भरल्यानंतर विजेत्यांना उर्वरित 75% रक्कम भरण्यासाठी पुढे 60 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या 60 दिवसांच्या मुदतीत 75% रक्कम भरून विजेत्यांना घराचा ताबा घेता येणार आहे. या मुदतीत 75% रक्कम भरणार नाहीत त्यांना 90 दिवसाची मुदत व्याज आकारणीसह देण्यात येईल. घराची रक्कम भरण्याची एकूण 195 दिवसाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही घराची 100% रक्कम न भरणाऱ्या विजेत्यांच्या घरांचे वितरण रद्द करून त्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्याला संधी दिली जाणार आहे. आणि एक खूप जणांना माहीत आहे घरं सरेंडर झालेली काय होतात, पण काही जणांना माहीत नाही आहे. त्यांना वाटतं नवीन लॉटरी काढण्यात येईल का किंवा त्या घरांचं काय. तर जे 442 घरं सरेंडर झालेली आहेत त्यांच्या ठिकाणी वेटिंग लिस्टवर जे नावं आहेत ते ॲक्टिवेट होतात. म्हणजे ती घरं वेटिंग लिस्टवाल्यांना दिली जातात. सो म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.